इथे ठेवू चला पण तुमची इच्छा असली तर आम्ही देऊ. येस चला ठीक आहे. इथे आपण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. नक्कीच तलोजाचे टायगर्स ऑफ द फायटर तलोजा टायगर्स चे डॉक्टर या ठिकाणी रेग्युलर प्लेस वरती या ठिकाणी विजय संपादित करणारा हा संघ. क्या बात आहे. चला मस्त अभिनंदन सर्व डॉक्टर्स टीमचं. येस डॉक्टर अमर असतील, डॉक्टर अमोल, आमचे डॉक्टर नक्कीच स्वप्नील असतील, वैभव असतील, त्यानंतर बरेच आमचे बंधुतुल्य मित्र आहेत. कारण DPL मध्ये आणि अर्थात डॉक्टर प्रीमियर लीगमध्ये त्यांच्या समेत आम्ही बरेच 3 वर्ष सातत्याने समालोचन केल्यात. सर अर्थात संपूर्ण तलोजा टायगर्स तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. राहुल भोईर सर मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्व संपूर्ण टीमचा. मॅचच्या दिशेने जाऊया. यस संदीप पाटील सर. यस थँक्यू. पहिलाच बॉल. व्हेरी गुड शॉट. अप्रतिम लाजवाब पारदर्शक नेत्रदीपक शॉट. चेंडू आउट ऑफ द बार डीप एक्स्ट्रा कव्हरला मानवंदना देणारा चौकार. बात आहे. चौकार आलाय पहिल्या बॉल्स वरती. व्हेरी गुड बॉलिंग. परंतु सिलिमी डाऊन मध्ये हा चेंडू या ठिकाणी कलेक्टिंग केला जातो. यापूर्वी मात्र आपण पाहिलं की चौकार, परंतु या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आमचे सिद्धेश भोईर आम्हाला दर्शवतात या वेळेस 5 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंड वरती आता भूषण. चांगला फटका. गॅप आहे मोठा. धावसंख्येचा नाही तोटा. चेंडू जाईल आउट ऑफ द बार. मिळतील 4 रन. धर्मवीर आनंद दिघे साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा करून एकूण धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. व्हेरी गुड शॉट. शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षण खूप चांगलं, परंतु या चेंडूवरती मिळतील 1च धाव. अगदी या ठिकाणी प्रवीण अर्जुन सर दोन्ही टीमचा ड्रेस कोड अगदी मिळतं जुळतं आहे. एकंदरीत या चेंडूवरती 1च धाव मिळेल. 1 धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेवला. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिले गेले सिद्धेश भोईर 10 धावा 10 कदम दाखवत आहेत. उमसा 11 तलोजा मस्कोटी. बालूराजेची दमखम इथे आपण पाहतोय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. गोलीच्या वेगानं क्षेत्ररक्षक येतील, परंतु प्रोटेक्शन देतील, पेट्रोलिंग करतील. तत्पूर्वी या चेंडूवरती खऱ्या अर्थानं मिळतील 2 धावा. मॅचचा आनंद घेतात खऱ्या अर्थानं श्री छत्रपती ट्रॉफीचे नक्कीच दमदार आयोजक कमलाकर शेठ पाटील मॅचचा आनंद घेतात. आणि स्वर्गीय नानाशेठ भगत आदरणीय सन्माननीय विलास शेठ गरत साहेब मॅचचा आनंद घेतात. नक्कीच तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बालू भोई तुमचं देखील स्वागत आहे. सर्वांचं स्वागत आहे संपूर्ण टीमचं. बॅटच्या स्लॉट मध्ये क्या बात आहे. तितकीच लांबी तितकाच अंतर. चेंडू सीमा रेषा बाहेर छुम अंतर. तर नक्कीच या ठिकाणी आपण पुन्हा एकदा जाऊयात. साई धन्यवाद. आपला सुमधुर आवाज मात्र आपण आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलाय. तर षटकार आलाय. षटकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती 18 धावा विदाउट लॉस.
कोणत्याही प्रकारची या ठिकाणी विकेट गमावली नाही आहे. दोनही सलामीचे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूनं अटॅकिंग क्रिकेट, दुसऱ्या बाजूनं संयमी खेळ, हे मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर क्रिकेटमध्ये तुमच्याकडे प्लॅन ए असणं गरजेचं आहे आणि प्लॅन ए जर तुमचा फोल ठरला तर मात्र प्लॅन बी असणं गरजेचं आहे. अर्थातच योजनाबद्ध पद्धतीनं धावा कशा धावफलकावरती उभा राहायच्या, योजनाबद्ध पद्धतीनं धावांना कशा पद्धतीनं मर्यादित ठेवायचं, याचंच नाव क्रिकेट आहे. इथे रणनीत्या आखल्या जातात, इथे रणनीत्या मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं मोठा प्रहार करण्याचा मानस होता. पंचांकडे अजाभूत नजरेनं पाहिलं गेलं. फलंदाजाची ही मानसिकता असते. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की ज्यावेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही ना, त्यावेळेला ते पंचांकडे अचलभूत नजरेनं पाहत असतात. परंतु पंच तज्ज्ञ आहेत, त्यांनी निर्वाळा दिलाय की इट्स अ फेअर डिलिव्हरी. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, चूक होणार नाहीये. भावेश येत आहेत झेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल आणि विकेट नंबर 1 पहिली जोडी या ठिकाणी फोडली जाते. कोंडी फोडण्याचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. अप्रतिम सगळी. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर आपण मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, त्याच्या मूलभूत गरजांसाठी, खरं तर मराठी माणसासाठी लढणारी एकमेव राजकीय पक्षाचा जर आपण विचार केला तर शिवसेना आपल्याला जरूर पाहायला मिळते. अगदी बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांच्या भाषेत सांगायचं झालं तर माझा आवाज आपल्या कानापर्यंत आणि कानाखाली देखील नक्कीच अगदी तुमच्या मताशी संपूर्ण सहमत. त्यांचे पिताश्रीने त्यांना कानमंत्र दिला होता की कारण ज्योतिषाकडे जाऊ नको, आताचे रेषा पाहू नको, तुझा ग्रह कोणत्या दिशेमध्ये ते पाहू नको. तर तुझ्याकडे जर आत्मबल स्वयंबल असेल तर जगाच्या पाठीवरती तू कुठेही जा, नक्की तुझा विजय असेल. नक्कीच आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स जर तुमच्याकडे असेल ना तर अशक्य असं या जगामध्ये काही नाही आहे. आणि अखंड आयुष्य 86 वर्षांचं मी म्हणेन की वादळी आयुष्य त्यांनी जगलं आणि अगदी आयुष्याचा प्रत्येक क्षण न क्षण त्यांनी इतरांसाठी, अर्थातच मराठीच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी या ठिकाणी पणाला लावला. अगदी ज्यावेळेला बाळासाहेबांचं निधन झालं त्यावेळेला एक व्यंगचित्रकारानं एक अतिशय सुंदर चित्र बनवलं होतं. धनुष्यबाणाचं चित्र होतं आणि त्यातून बाण थोडासा वरच्या दिशेनं निघालेला आणि त्याच्या खाली लिहिलं होतं की शेवटचा बाण सुटला. खऱ्या अर्थानं तो अतिशय भावूक प्रसंग होता. आपण काल देखील आपल्या समालोचनाच्या माध्यमातून या ठिकाणी उल्लेख केला की राष्ट्रपती एक असा व्यक्तिमत्व असतो की ज्यांच्या निधनानंतर त्यांना 21 तोफांची सलामी दिली जाते. कोणताही राजकीय पक्ष न भूषवता दिल्लीपर्यंत ज्यांचा दरारा होता अशा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना त्यावेळेला अनंतामध्ये विलीन झाले, त्यावेळेला भारतीय सरकारच्या माध्यमातून 21 तोफांची सलामी देण्यात. डेफिनेटली राष्ट्रपतींच्या निधनानंतर ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला होता, कारण पहिल्या वेळीच मी उल्लेख केला होता कारण राष्ट्रपतींच्या निधनानंतर 21 तोफांची, पंतप्रधानानंतर देखील 21 तोफांची सलामी आणि सत्ता आधी नसताना दिल्लीपर्यंत दबदबा होता आणि अश्रूंना वाहणारा वक्तृत्वाचा दबदबा होता. आज देखील महाराष्ट्राचा माणूस साहेब तुमच्या वक्तव्याने उभा आहे, कारण आज साहेब मराठी माणूस तुमच्या आशीर्वादाने उभा, त्याचं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होता. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर करेक्शन आहे, 22 तोफांची सलामी होती. येस, या ठिकाणी तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. 2 गडी बाद 18 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. या सर्व गोष्टी आहेत ना, यांच्यावरती चर्चा करताना जणू बाळासाहेबांच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव होते. एकूणच जर पाहिलं तर आजही बऱ्याचशा शिवसैनिकांच्या मनामध्ये, हृदयामध्ये चिर तर त्यांचं अढळ स्थान आहे. आणि जे खरे शिवसैनिक आहेत ना त्यांच्या मनामध्ये जेव्हा जेव्हा आपण या ठिकाणी उल्लेख करू ना त्यावेळेला मात्र सळसळता रक्त आपल्याला त्यांच्या शरीरामध्ये जरूर संचारताना पाहायला मिळतं. नक्कीच अगदी आपण या ठिकाणी पाहतोय या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आदरणीय सन्माननीय योगेश दादा पाटील, योगेंद्र दादा पाटील देखील मॅचचा आनंद घेतात. संदीप दादा
पाटील देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांच्या समवेत कमलाकर शेठ पाटील SK इंडिया मालक आणि विलासदादा गरज साहेब देखील मॅचचा आनंद घेत. योगेंद्रदादा गरज मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. काय म्हणाल एकंदरीत आयोजनाबद्दल? नक्कीच अप्रतिम आयोजन आहे आणि आयोजन का अप्रतिम असं नाही, कारण एक कट्टर शिवसैनिक या ठिकाणी जर आपण पाहिला ना तर आदरणीय उत्तमजी भोईर साहेब, खरं तर गेली 3 दिवस मला या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी मिळाली आणि त्याचबरोबर आदरणीय बबनदादा पाटील साहेब, कोण विसरणार या व्यक्तिमत्वाला. खरं तर ठाकरे कुटुंबियांच्या सर्वाधिक नजदीक, सर्वाधिक जवळीक ज्या व्यक्तिमत्वाची होती ना, मानसपुत्र म्हणून ज्यांची ओळख होती ना, ते आदरणीय या स्पर्धेला ज्यांच्या शुभ असते या स्पर्धेचा शुभारंभ आपण पाहिला ना, ते आदरणीय बबनदादा पाटील साहेब. डेफिनेटली अगदी तुम्ही जबरदस्त अगदी वक्तव्य केला. आदरणीय सन्मान्य मान्य श्री बबनदादा पाटील साहेब, आदरणीय आम्ही बाबा म्हणून उत्तमदादा भोईर यांचे मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पण पाहिली आणि उत्तमदादा आणि कट्टर समर्थक म्हणून कोण असेल तर उत्तमदादा भोईर आणि संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून, याच्या साकारण्यातून, स्वप्नातून साकारली स्पर्धा. प्रवीण अर्जुन सर, काय नक्की स्पर्धा आपण या ठिकाणी रंगताना पाहतोय? नक्कीच या स्पर्धांचं हे वैशिष्ट्य आहे साईराजा. आणि जो डौलारा आहे ना या स्पर्धेचा, जो तामझाम आहे ना या स्पर्धेचा, जो आपण एकूणच या विभागामध्ये जो दरार आहे ना, संदीप पाटील सरांनी देखील सांगितलं की 6व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते आणि काय कमालीचं हे 6वं वर्ष. पर्व 6वे नव्हे हा गर्व आहे. नक्कीच निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ता मोबाईलला प्रवीण दादा भोईर असतील, मंगेश दादा भगत असतील, संतोष दादा म्हात्रे असतील, सागर दादा भोईर, सुजित दादा पाटील आणि रोहित दादा भोईर असतील, विकास पाटील, विश्वास पाटील, गोकुळ माने असतील, प्रतीक असतील, संपूर्ण टीमचा कार्यकर्त्यांना नक्कीच ज्वलंत मशाल उत्तम शेठ भोईर यांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा. काऊ कॉर्नरमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल केला. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. विराट कोहलीच्या नंतर 18 धावा. नंतर वीरेंद्र सेहवागची आपण पहिली धावसंख्या 19 आणि एकूण धावसंख्या प्रवीण अर्जुन सर 19 धावा धावफलकावरती. तर नक्कीच या दरम्यान मागील षटकाकडे थोडंसं दुर्लक्ष आपलं झालं समालोचनाच्या माध्यमातून, परंतु या स्पर्धेच्या आयोजकांचा देखील गुणगौरव होणं, त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. उद्याची रजनी ही 5वी रजनी आहे आणि एकूणच जर पाहिलं ना तर बबनदादांचा कृपा आशीर्वाद नेहमी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि उद्या या दमदार व्यक्तिमत्वाचं रॉयल एंट्री मात्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहणार आहोत. प्रत्येक जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारं आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर समाजासाठी सदैव तत्पर असणारं, अगदी रात्री अपरात्री कधीही तुम्ही एक मदतीची हाक द्या, बबनदादांचं प्रत्युत्तर तुम्हाला मिळणार, असं हे दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांचे निष्ठावंत शिवसैनिक मात्र आपल्याला या स्पर्धेच्या आयोजकांमध्ये अर्थातच उत्तमजी भोईर साहेबांना आपण या ठिकाणी पाहतोय. येस, डेफिनेटली संपूर्ण टीमचं आपण या ठिकाणी कौतुक करूया. प्रवीण भोईर असतील, मंगेश भगत असतील, संतोष दादा म्हात्रे, सागर भोईर असतील, सुजित दादा पाटील, रोहित दादा भोईर, विकास पाटील, विश्वास पाटील, गोकुल माने यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये. तर 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला. मागील षटकामध्ये 4 चेंडूवरती 4 विकेट्स आल्या. असं वाटलं की कदाचित 4 विकेट्स आणि मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का, परंतु शेवटच्या चेंडूवरती सिंगल आली आहे. 4 गडी बाद 19 ही धावसंख्या. थोडीशी बिकट अवस्था मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाजी दमदार आहे, परंतु यावेळेला थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू होता. पंचाने अवंतर चेंडू घोषित केला. अवंतरच्या मदतीनं का होईना संघ मात्र 1 पुढे सरकतोय. धावा फलकावरती येतात 4 गडी बाद 20 धावा. 20 रन्स ऑन द बोर्ड, 20 धावा धावफलकावरती. एकूणच पाहिलं तर 2 ताकदवर संघादरम्यानची ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सिद्धी करवलीवरचे तलोजा मजकूर या 2 संघादरम्यानचं हे बॅटल आहे. यावेळेला बॅटीचा लिडिंग एज गरंगळत चेंडू जातोय फाईनच्या क्षेत्रामध्ये. जिथे क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येणार तोपर्यंत मात्र एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जात आहे. धावांसाठीची धावांसाठीचा संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला संघ पाहायला मिळतोय. नक्की संघर्षाचं दुसरं नाव असतं जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होती. हे सांगण्याचा प्रयत्न दोन्ही संगीत करण्याचा प्रयत्न प्रवीण अर्जुन सर आपण करतो. षटक क्रमांक प्रगतीवर असताना आपण 3रा धावफलक धावा लागल्या गेल्यात. तर तलोजा मजकूरचे सन्माननीय कमलाकर पाटील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे, थोर समाजसेवक कमलाकर पाटील तलोजा मजकूर यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे.
तर या दरम्यान साई जर आपण पाहिलं मान्यवरांचं शुभागमन तर व्यासपीठावरती होत आहेच, परंतु मैदानाच्या आतमध्ये धावांचं देखील आपल्याला या ठिकाणी धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. या वेलकम धावा आहेत. खरं तर धावांसाठीचा संघर्ष करताना तलोजा मजकूर मैदानावरती खेळ जरूर साकारतोय, परंतु इथे नशिबाची साथ मिळते. वाईड आलाय, वाईडवरती बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली आहे. 1+1 शेकडो 2 धावा आणि या 2 धावा घेऊन जात आहे तलोजा मजकूर संघाला 4 गडी बाद 24च्या घरात. नक्कीच 2 डझनामध्ये धावसंख्या आपण पाहतोय, परंतु गोलंदाजी सज्ज असताना परंतु गोलंदाजी कशी होणार. चांगला फटका एक्झिक्यूट केला, लॉंग ऑनला सीमारेषा लगत चेंडूची अडवणूक केली जाते. नक्कीच एकच धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. तत्पूर्वी एकच धाव आणि एका धावाच्या वरून संघ जाऊन ठेपते. एकूण धावसंख्या नक्कीच ओमसा 11 तलोजा मजकूर टीम जाऊन ठेपते 25 वरती. नक्कीच या ठिकाणी 25 धावा धावफलकावरती आल्यात. इथून धावसंख्येचं टार्गेट किती असायला पाहिजे साई राजे? एकूणच जर कॅल्क्युलेशन केलं तर 4 षटकांमध्ये किमान 50. डेफिनेटली 4 अगदी 5.50 जरी सरासरी गाठली तर एक सन्मानजनक धावसंख्या नक्कीच अर्जुन प्रवीण सर आपण या ठिकाणी पाहिलं तर एक सन्मानजनक धावसंख्या होऊ शकते, परंतु उत्तम शेठ भोईर यांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा. परंतु या ठिकाणी पाहतो हा देदीप्रम 16 बद्दल या ठिकाणी आजची स्पर्धेचा 5वा दिवस आणि उद्या अंतिम टप्प्यामध्ये या मंचिकावरती बसण्यासाठी खुर्च्या देखील अपुऱ्या पडतील. 100% काय म्हणाल याबद्दल? नक्कीच बाबांची या ठिकाणी रॉयल एंट्री होणार आणि आमचे प्रेरणास्थान आम्ही बाबा म्हणून त्यांना साकारतो. आदरणीय सन्माननीय शिवसेनेचे झुंजार नेतृत्व करणारे आदरणीय सन्माननीय बबनदादा पाटील साहेब रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आणि आदरणीय सन्माननीय हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मानसपुत्र नक्कीच आदरणीय सन्माननीय बबनशेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी नक्कीच रॉयल एंट्री होणार. यस, क्या बात आहे. कारण त्यांच्या शुभास्ते या स्पर्धेचा शुभारंभ साई आपण पाहिला तर इथे जय महाराष्ट्र पापडीचा पाडा संघाचे बिग सपोर्टर आमचे मित्र नक्की जयवंत शेठ घरत हे देखील इथे आलेले आहेत. विलास शेठ घरत देखील आलेले आहेत. कमलाकर पाटील इथे उपस्थित आहेत. तलोजा मजकूरचे आपण यावं व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. तर यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. यॉर्क लेंथ ज्याला वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र संबोधलं जातं. गोलंदाजी ट्रॅकवरती जर आपण पाहिलं तर गोलंदाज 3रे षटक घेऊन सुयोग आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. पहिलं षटक हाताळलं होतं नयन यानं कमालीची गोलंदाजी. 2ऱ्या षटकामध्ये स्वप्नीलचा वापर केला. स्वप्नीलला कमालीची गोलंदाजी केली आणि त्यानंतर मात्र सुयोग आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 26 धावा. इथून या धावसंख्येमध्ये कमीत कमी 24 धावा जोडण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून 50+ धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. परंतु हे थोडंसं आव्हानात्मक असणार आहे. परंतु आव्हानात्मक कामगिरी करणं यासाठी तर क्रिकेटमध्ये तुमची ओळख असते आणि ती आव्हानात्मक कामगिरी खरं मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं जो संघ यानंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 2 हात करताना पाहायला मिळेल अर्थातच जय महाराष्ट्र पापडीचा पाडा संघ ज्याला 12 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज होती आणि अवघ्या 9 चेंडूमध्ये त्या 40 धावा या धावफलकावरती उभारल्या गेल्या. याचं नाव क्रिकेट आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला समोरच्या दिशेनं टायमिंग प्रॉपर नाही आहे. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येत आहेत आणि कमालीचा झेल टिपत असताना धक्का क्रमांक 5वा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. तर चला यानंतरची लढत असेल बघा. आपण दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचं आहे. खेरणे वर्सेस पापडीचा पाडा टॉस साठी आपण उपस्थित राहायचं आहे आणि इथे मात्र आता सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतोय. तलोजा मजकूर वर्सेस सिद्धी करवले आणि आजच्या या लॉट्स मधून ज्या 2 टीम सुपर 10 मध्ये क्वालिफाय होतील त्या दोन्ही संघांना विशेष सूचना आहे बघा. सूचना आम्ही सामना सुरू होण्या अगोदर दिलेल्या आहे. आज ज्या 2 टीम सुपर 10 मध्ये पोहोचतील त्यांना उद्या संध्याकाळी 6 वाजता इथे नेट रिपोर्टिंग करायचे. पहिला सामना आजच्या 6 वाजता नक्कीच इथे उपस्थित राहायचं आहे. कारण आजच्या लॉट्स मधून ज्या 2 टीम जातील त्यांचा पहिला सामना उद्या असेल याची नोंद आपण घ्यायची. कोणताही कारण ऐकून घेतला जाणार नाहीये. अन्यथा तुम्हाला
जर यायचं नसेल तर समोरच्या संघाला डायरेक्ट विन घोषित करून त्या संघाला पुढे पाठवला जाईल याची नोंद घ्या. ऍडजस्टमेंट होणार नाहीये. संघ डिक्लेअर झालेले आहेत. कोणत्या पद्धतीने कोणते संघ खेळतील या आजच्या 2 टीम पुढे जातील त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. तर नक्कीच या ठिकाणी छोटंसं करेक्शन आहे. 6 विकेट्स या ठिकाणी गमावल्या गेल्यात आणि धावफलकावरती मात्र आपण 27 पाहतोय. यावेळेला हातकुले काढायची संधी होती. खरं तर हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला. फलंदाजांसाठी हे सुवर्ण संधी असते कारण पुरेसा अवधी असतो. परंतु असं म्हणतात ना की घर फिरले की घराचे वाशेही फिरतात. धावांसाठीचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तलोजा मजकूर संघाचा पाहायला मिळालो. खास करून दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज स्वप्नीलने जो दबाव बनवला ना त्या दबावामधून अद्याप सावरलेला हा संघ पाहायला मिळत नाही आहे. आणखीन एक विकेट इथे मात्र गमावली आहे. धावांसाठीचा संघर्ष मैदानावरती पाहायला मिळतोय आणि तो संघर्ष करताना लगातार इंटरव्हलला गमावल्या जात आहेत विकेट. आणखीन एक विकेट 7वा फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. यंगस्टार या ठिकाणी सिद्धी कोल्हे टीम खेळत असताना आमचे संतोषदादा मडवी असतील, आमचे रोशन पाटील आणि आमचे योगेंद्र दादा पाटील असतील, त्यानंतर आमचे संदेश नाईट स्पर्धेचे आमचे भोलेनाथ दादा पाटील साहेब देखील मॅचचा आनंद घेत असतील. सर्वांचं मनापासून आपण हार्दिक स्वागत करूया कारण दमदार स्पर्धेचे आयोजक आहेत. एकूण धावसंख्या पाहिली प्रवीण अर्जुन सर 27 वरती 7 विकेट गारद झाल्यात ओम साई 11 तलोजा मजकूर टीमचे. काय गोलंदाजी भारत असता भरपूर चांगले. नक्कीच पहा कोणत्याही स्पर्धेमध्ये ज्यावेळेला तुमचा संघ दाखल होतो ना त्यावेळेला उराशी एक स्वप्न बाळगून तो संघ दाखल होतो. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये बऱ्याचशा संघांचे स्वप्न धुळीला मिळतात कारण त्यांना पराभवाला सामोरं जावं लागतं. परंतु काही संघ असतात ना जे संघर्षाची चाल करून या ठिकाणी अथक परिश्रम करून त्या स्पर्धेमध्ये यशाच्या उंच शिखरावरती आपल्याला पाहायला मिळतात. येस, आपण सातत्याने आपण असं म्हणत असतो जितका संघर्ष मोठा आणि जीत तितकीच मोठी असताना उंच पहाडावरती आपण चढताना आपण काठेरी वनामध्ये जितके काठे टोचतो तितके काठे इथे टोचताना इथे मात्र तलोजा मजकूर टीम पाहतो. नक्कीच यशाच्या शिखरावरती पोहोचण्यासाठी तुमच्या पायांना काटे टोचणे देखील गरजेचं आहे कारण काटे टोचल्यानंतर तुमच्या पायांचा वेग हा आणखीन बरोबर आपल्याला पाहायला मिळतो. डेफिनेटली आपण अगदी त्या पद्धतीनं धनुष्यबाणाचा विचार केला. ज्या पद्धतीने धनुष्यबाण जितका ताणला जातो तितका तो वेग लक्ष्यावरती घेत असतो. नक्कीच या ठिकाणी उजव्याष्टी बाहेरचा चेंडू होता. पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न. बॅटीचा केवळ लीडिंग एज घेऊन सिली बीड ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. गलीमधून वेगानं चेंडूवरती येतोय. तोपर्यंत मात्र एकेरी स्वरूपाची धावफलकावरती पाहायला मिळते. 7 गडी बाद 28 ही धावसंख्या धावफलकावर. 3.4 षटकांचा खेळ. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूंमध्ये किमान 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा तर तलोजा मजकूर संघ जरूर करत असेल परंतु कमीत कमी 1 मोठा फटका या ठिकाणी जरूर येणं गरजेचं आहे. नक्कीच एखादा फटका नक्कीच मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करील कारण आपण या ठिकाणी जितना बडा संघर्ष साहस उतना बडा होता है. यावेळी 6 चेंडू आपण पाहिला लेग स्टिकच्या बाहेर पोहोच आमच्या दिशेनं वळतात. अगदी शाहरुख खानच्या अधीन आमच्या दिशेनं वळतात. 2 हात समांतर दिशेने व्हाईट बॉल. आणखीन एक चेंडू या गोलंदाजाला फेकावं लागेल. नक्कीच एक एक्स्ट्रा डिलिव्हरी या ठिकाणी करावी लागणार आहे परंतु इथे आता फलंदाजांना फारसा विचार करायचा नाहीये. तुमच्या भात्यातील सर्वोत्तम स्ट्रोक आता बाहेर काढावा लागेल जो तुमच्या संघाला 6 धावा देईल कमीत कमी. इथे मात्र गोलंदाजाच्या मानसिकतेवरती आघात करण्याचा प्रयत्न पावलांचा वापर करतोय आणि हेच कारण आहे की मगाशी डाव्या एष्टीला सोडून जाणारा यावेळेला मात्र उजव्या एष्टीला सोडून जाणारा 2 अवांतर धावा या धावफलकावरती. नक्कीच दडपण आहे या गोलंदाजावरती. आपण लगातार आपण हे चेंडू पाहिले तर अवांतर या चेंडूवरती आपण धावसंख्या वाढताना पाहिली. साई या चेंडूवर मोठा फटका आला ना तर अंतिम चेंडूवरती आपल्याला मोठा फटका पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 2 अवांतर चेंडू असले म्हणून काय झालं मी अजूनही निर्धाव चेंडू टाकू शकतो हा आत्मविश्वास त्यानं दाखवला. वेग भन्नाट पाहायला मिळाला. लाईन मिस केली गेली आहे. चेंडू सरळ जाऊन विसावलाय यष्टीरक्षकाच्या हातात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक पहिल्या सत्रातील. तमाम प्रेक्षक वर्ग जे अजूनही आमच्या समोर जुळले गेलेत खऱ्या अर्थानं हे दर्दी प्रेक्षक आहेत. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस होता. ट्रॅव्हल करतोय यष्टीरक्षकाच्या मागे स्लिप कॉरिडॉरमध्ये आणि तिथून मात्र अंतिम चेंडूवरती असेल फक्त एकेरी स्वरूपाची धाव. या एकेरी धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 7 गडी बाद 31 विजयासाठी लक्ष्य उभारलं गेलंय. ते येणारे 24 चेंडू आणि 32 धावांची गरज. तर चला टॉस साठी यायचंय बघा.
तर जय महाराष्ट्र पापडीचा पाडा संघाचे संगणक आमचे इथे आलेले आहेत. प्रजत पालांडे. तर खेरणे टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. खेरणे टीम कॅप्टन लगेच या. रोहन आपण यायचं आहे. आणि याचबरोबर खेरणे गावचे सन्माननीय आमचे सूरज गोंदले आणि सचिन म्हात्रे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. प्रवीण भोईर आणि रोशन आंग्रे यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभास्ते आम्ही इथे टॉस करतोय. तर प्रवीण भोईर आणि रोशन आंग्रे यांचा आपण इथे सन्मान घेतोय. तर यावं आपण. रोशन अच्छा ते आलेत का? ओके ओके चला. मी रोशन आंग्रे आणि प्रवीण भोईर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते सचिन म्हात्रे आणि सूरज गोंदली यांचा आपण सन्मान करायचा. सचिन गोंदले आणि सूरज म्हात्रे. सचिन म्हात्रे आणि सूरज गोंदली या आपण. चला टॉस साठी खेरणे टीम कॅप्टन रोहन आलाय का? चला या. कोण आहे? समाधान आहे. विकी पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचा आहे. चला आपण टॉस करतो इथे. लगेच आपण सत्काराकडे देखील वळणार आहोत. 4 षटकांचा सामना असेल आजच्या रात्रीतील हा सेकंड राऊंडचा शेवटचा सामना. यस पापडीचा बडा संघ इथे टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. पेंदरचे जावई आमचे खेरणे गावचे सन्माननीय आकाश गोंदली यांना आकाश नरेश गोंदली यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. चला आपण इथे सन्मान घेतोय सूरज गोंदली खेरणे आणि सचिन म्हात्रे यांचा. मी रोशन आंग्रे आणि प्रवीण भोईर यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभास्ते हे 2 सन्मान आम्ही इथे घेतोय. या रोशन. सूरज गोंदली यांचा आपण इथे सन्मान घेतोय. या नंतरची लढत पापडीचा पाडा वर्सेस खेरणे या 2 संघांमधली लढत असेल. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय पापडीचा पाडा संघाने. कारण मगाशी त्यांना नक्की चेसिंग त्यांनी केलंय. आमचे जावय नितीन पाटील जबरदस्त गोलंदाजी. उद्या आहेत ना 5 वर. तर सचिन म्हात्रे यांचा आपण सन्मान घेतोय. सूरज गोंदले आणि सचिन म्हात्रे या दोन्ही व्यक्तिमत्वांचा इथे सन्मान रोशन आंग्रे यांच्या शुभास्ते केला जातोय. तर बोलूया आपण मॅचकडे. ऐकूया आवाज प्रवीण सर यांचा. नक्कीच या ठिकाणी खेळाचा पूर्वार्ध समाप्त झालाय. लक्ष धावफलकावरती उभारलं गेलंय. एकूणच या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांची लढत 32 धावांचं लक्ष. यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती केलाय दमदार प्रहार. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषेच्या पलीकडे इनसाइड आउटचा दमदार स्ट्रोक. 6 धावा षटकार. थँक्यू डीजे जीतू देखील आज आपल्याला जबरदस्त निखळ मनोरंजन करताना. डीजे अविनाश साऊंड एंड इव्हेंट्स. तर कमलाकर शेठ पाटील साहेब यांच्याकडनं मात्र आता प्राईज आलाय विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. या ठिकाणी कोणताही गोलंदाज जो विकेट हॅट्रिक या ठिकाणी मिळवेल त्यासाठी कमलाकर शेठ पाटील साहेब तलोजे मजकूर यांच्याकडून मात्र तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सौरभची आज सुरुवातीच्या सामन्यामध्ये साथ नव्हती, परंतु त्यानंतर मात्र पुन्हा एकदा ज्या सिद्धेश येस या ठिकाणी आमच्या समेत पुन्हा एकदा जुडले गेलेत. आणि यानंतर मात्र पुढील जो सामना आहे ना
तो तर पापडीचा पाडा संघाचा अर्थ तर जय महाराष्ट्र पापडीचा पाडा संघ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याही सामन्याकडे तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात आणि आज जी ही गर्दी आपण पाहतो ना मैदानाच्या आतमध्ये, तो सामना पाहण्याच्या आतुरतेनं मात्र ते सर्व क्रीडा रसिक या ठिकाणी पुन्हा एकदा या मैदानाच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी लक्ष 32 धावांचं धावा धावफलकावरती आल्यात. सिद्धेश 8 धावा धावफलकावरती. यावेळेला लोअर फुल टॉसचा चेंडू होता. पुन्हा एकदा कमालीचं टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळतंय. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे येतोय दमदार स्ट्रोक. 4 धावांसाठी चौकार. सुरुवात केली. विजयासाठी 32 धावांचं लक्ष, 12 धावा या धावफलकावरती या ठिकाणी उभारल्या गेल्यात. योजनाबद्ध पद्धतीनं धावांचा पाठलाग करायचा. या स्पर्धेमध्ये सुपर 10 दिमागदार पद्धतीमध्ये दाखल व्हायचं, याकरता हे दोनही संघ मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे जर आपण पाहिलं ना तर ओम साई थलोजे मजकूर हा संघ ज्यानं प्रथम फलंदाजी केली आणि त्यानंतर मात्र त्या धावा डिफेंड करत असताना सिद्धी करोले संघाच्या विरोधामध्ये यंगस्टार्स सिद्धी करोले हा संघ देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र भन्नाट वेग, भन्नाट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा जुनून, हा जोश, हा जज्बा तुमच्या गोलंदाजीमध्ये दिसणं गरजेचं आहे. एखाद्या चेंडूवरती चौकार षटकार आला तर मानसिक दडपणाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती करा, जेणेकरून तुम्ही सामन्यामध्ये परिस्थिती कितीही बिकट असो, कारण ज्यावेळेला तुमचा संघ फॉर्ममध्ये असेल त्यावेळेला प्रत्येक खेळाडू आपलं कॉन्ट्रीब्युशन देतं, परंतु खेळाडू संघासाठी तोच असतो जो विपरीत परिस्थितीमध्ये देखील आपलं कॉन्ट्रीब्युशन देतं. परंतु इथे या खेळाडूला रोखणं कठीण आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा दमदार स्ट्रोक. चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांन करतात. डीजे अविनाश साऊंड एंड इव्हेंट्स अर्थातच डीजे जीतू यांच्या माध्यमातून चौकार आलाय. नयनची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळावल्या. नयन रम्य फलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. 2 चौकार, 1 षटकार, इनसाइड आउटचे अप्रतिम फटके त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. नेत्रदीपक, डोळ्यांना अगदी सुखद अनुभव देणारी ही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नयन या फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळते. अक्षरशः विरोधी पक्ष देखील त्या खेळाडूच्या खेळाचा या ठिकाणी मी म्हणेन की उल्लेख करताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाजीमध्ये ती धार तुम्हाला आणावी लागेल. ओम साई थलोजे मजकूर संघ मैदानाच्या आतमध्ये. एकूणच जर पाहिलं तर पारितोषिक जरूर आहेत. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक, 2000 रुपयांचं पारितोषिक या अगोदरच आपण डिक्लेअर केलेलं आहे. परंतु हे पारितोषिक मिळवलं जाणार का? पण मागील या सामन्याच्या पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला तर दुसरं षटक सर्वाधिक महत्त्वाचं ठरलं होतं, ज्या ठिकाणी 4 विकेट्स आल्या होत्या आणि अवघी 1 धाव आली होती. अशा प्रकारची कामगिरी जर का इथे गोलंदाज करू शकले. यावेळेला हेमंत आहेत. पहिला चेंडू निर्धाव फेकला हेमंतनं, कुठेतरी तो आत्मविश्वास बळावला असेल. गोलंदाज ज्यावेळेला एखादा निर्धाव चेंडू फेकतो ना त्यावेळेला त्याचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास मात्र एका वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळतो. इथे मात्र झेल सुटला आहे. खरं तर प्रयत्न जबरदस्त पाहायला मिळाले. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न होता 38 सर्कलला, कारण इथून जर का चेंडू स्किड झाला असता तर 4 धावा या नक्कीच पाहायला मिळाल्या असत्या. फटक्यामध्ये ती ताकद होती. काय कमालीचं स्ट्रेच केलंय स्वतःला. जबरदस्त ॲथलेटिझम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. 3 महत्त्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी रोखल्या गेल्यात. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. पुन्हा एकदा थर्ड मॅन रिझन मधून चेंडू गाईड केलाय. गोलंदाजाच्या वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव, हलकसा फंबल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पॉसिबल पाहायला मिळते. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणार का? इथे मात्र आत्मघातकी धाव घेतली गेली. आय थिंक महत्वाची विकेट इथे गमावली आहे फलंदाज नयन. इथे मात्र आपली महत्वाची विकेट गमावतोय. खरं तर रिस्क घेतला गेला, धोका पत्करण्याची गरज नव्हती. नयन
मात्र उशीर केला पॉपिंग क्रेजमध्ये येण्यासाठी. सुरुवात दमदार केल्यानंतर शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती उभा राहणं गरजेचं होतं, परंतु नयननं साथ सोडली आहे आणि ही संधी आहे. तलोजा मजकूर संघ या संधीचं सोनं मैदानावरती करणार का? न्यू बॅटर ही समय सूचकता आहे. खरं तर माझं समालोचन बंद होण्याची वाट पाहत होते जितू, सॉरी, माझं लक्ष या ठिकाणी नव्हतं, फ्लोमध्ये होतं. परंतु स्पर्धेच्या आयोजनाचा आपण या ठिकाणी उल्लेख करूया. यस, यावेळेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतील अगदी 6 धावा. बिग हिट षटकार. करणाऱ्या अर्थातच यंगस्टार सिद्धी करवले या संघासाठी. सिद्धी करवले विरुद्ध ओमसाई या तलोजा मजकूर या दोन संघादरम्यानची एकाच विभागातून बिलॉंग करणारे हे दोनही संघ आहेत. अगदी एकमेकांचे शेजारी म्हटलं तरी या फावगट राहणार नाहीये. अगदी हाकेच्या अंतरावरती ही दोनही गावे आहेत आणि इथून मात्र डॉट बॉल आलाय. 13 चेंडू एका धावेची गरज असताना डॉट बॉल येणं, उर्वरित 12 चेंडू आणि एका धावेची अजूनही गरज आहे. तर आयोजनाचा आपण या ठिकाणी उल्लेख केला. एक दमदार आयोजन कशा पद्धतीचं असावं, 6व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. अर्थातच शिवतेज मित्रमंडळ आणि गावदेवी सांस्कृतिक कला मंडळ आयोजनामध्ये हातखंड आहे आणि हा आयोजनाचा जो संपूर्ण भार आहे ना, ज्यांच्या कुशल कल्पक आणि सर्वोत्तम मार्गदर्शनाखाली पाहायला मिळाला एक असं व्यक्तिमत्व ज्यांच्या नावामध्ये उत्तम आहे, ते आदरणीय उत्तमजी भोईर साहेब, जे कट्टर समर्थक आहेत, शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर त्यांच्यावरती सर्वाधिक प्रभाव जर कोणाचा असेल ना तर आदरणीय बबनदादा पाटील साहेब, अर्थातच ज्यांना बाबा म्हणून संबोधलं जातं. अर्थातच बाळासाहेब ठाकरेंचे निस्सिम मी म्हणेन की शिवभक्त मानसपुत्र आणि त्यांचा सर्वाधिक प्रभाव, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांचा आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर राजकीय वारसा पुढे चालवताना आपण उत्तमजी भोईर साहेबांना देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये पाहतो. खरं तर खूप सारी मेहनत आहे. स्पर्धा आयोजित करणं ही इतकी सोपी गोष्ट नाही आहे, परंतु ते यशस्वी आयोजन गेली 6 वर्ष ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे, त्या आदरणीय उत्तमजी भोईर साहेबांचा देखील आपण या ठिकाणी विशेष उल्लेख करूयात. या दरम्यान मात्र सामना या ठिकाणी संपलाय, सामना फिनिश केलाय. खरं तर अवंतर चेंडूचा इशारा, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 22च्या स्वरूपामध्ये या 4 धावा. फलंदाजीचं कंबरडं मोडलं पहिल्या सत्रामध्ये. आपल्या एका षटकात गोलंदाजीचं पृथक्करण 1 षटक 0 निर्धाव, 1 धाव आणि 4 फलंदाज बाद ज्या गोलंदाजानं केले तो स्वप्नील ठरतोय या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच. तर स्वप्नीलला विनंती असेल की आपण यायचंय, आपलं प्लेयर ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण इथे स्वीकारायचंय. स्वप्नील एक ओव्हर. तेज पाटील हा पहिला सामना असेल. यस, संदीप पाटील
या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. ठीक आहे चला संदीप पाटील. प्रशांत आंग्रे यांना विनंती करेन की आपण यावं. आपल्या शुभास ते मॅन ऑफ द मॅच स्वप्नील. माफ करा, तेच ते मला वाटलं सातत्याने संदीप तुमचा पा- आवाज कानावरती असतो. संदीप पाटील सर अर्थातच. स्वप्नील. येस डेफिनेटली. सिद्धी करवला संघ आपल्याला उद्या 6 वाजता इथे रिपोर्टिंग करायचे आहे. ओके, पहिला सामना खेळायचा आहे आणि सामना 5 षटकांचा असेल. तयारीशी या. 5 षटक 5 गोलंदाज, 5 ओव्हर 5 गोलंदाज. चला आता सामना सुरू होतोय. केरना वर्सेस पापडीचा पाडा आहे, 2 संघांमधले. तर नक्कीच संदीप सर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सामन्याचा पूर्वार्ध या ठिकाणी होईल सुरू आणि या अंतिम सामन्यासाठी मायक्रोफोनवरती आपल्यासमोर जुळल्या जातील मराठीचा एक अप्रतिम आवाज, एक अतिशय गोड व्यक्तिमत्व